नमस्कार. आज आपण 40 इंच कटोरीचं माप कसं टाकायचं ते पाहणार आहोत. आपण आधी मागच्या साईडचं माप टाकणार आहोत. गळ्यापासून मोंड्यापर्यंत 6 इंच, मोंडा घेर 6 इंच, गळा 2.5 इंच, गळा उंची 7.5 इंच, 2.5 इंच. सरळ रेष आखून घेऊ. छातीचा चौथा भाग 40चा 10 इंच येतो, तर मी 10 इंचावर माप टाकते, 10 इंच टाकते. सरळ रेष आखते. दीड इंच मार्जिन ॲड करायची. उंची 13 इंच आहे तर 14 इंच घ्यायची. पोट 9.5, 1.5 इंच मार्जिन. 3.5 इंचावर मागचा टक्स टाकायचा. सरळ करून घ्यायचं. सरळ रेष मारून घेतली. अर्धा इंच गळ्याचा गोल आकार द्यायचा. अर्धा इंच वरती घेऊन मोंढ्याचा गोल आकार आधी 1 इंच घ्यायचा. आतला भाग 1 इंच आणि वरचा भाग अर्धा इंच. गोल आकार टाकून घ्यायचा. आपण आता समोरची कटिंग पाहणार आहोत. तर आपली उंची 13 आहे तर 14.5 घ्यायची. मार्जिन 1.5 इंच घ्यायची. गळ्यापासून तर मोंड्यापर्यंत 6 इंच घ्यायचं. अडीच इंच, 6 इंच, 2.5 इंच. सरळ करून घ्यायचं. सरळ रेष मारून घ्यायची. मोंढा उंची 6 इंच. सरळ रेष मारून घ्यायची 6 इंचावर. चाळीसचा चौथा भाग 10 इंच. सरळ रेष मारायची. दीड इंच मार्जिन घ्यायची. 1 इंच मोंढा गोल घेर.
अर्धा इंच गळ्याला गोल घेर घ्यायचा. आता आपण कटोरीचं माप टाकणार आहोत. 12 इंच उंची घ्यायची कटोरीची. खालची राहील ती योकपट्टी राहील. सरळ रेष मारून घ्यायची. योकपट्टीला शेप द्यायला वरती 1 इंच घ्यायचं, ते आखून घ्यायचं. दहा इंच, तर योकपट्टीच्या वरती पण 10 इंच आखून घ्यायचं. तीन भाग करायचे आहेत. 2 भाग कटोरीसाठी राहतील आणि 1 भाग मोंढा पट्टीसाठी राहील. 1 इंच वरती घेऊन गळ्याच्या साईडला 1 इंच वरती घ्यायचं. मोंढ्याच्या साईडनी आतल्या साईडला 2 इंच घ्यायचं. टेपमध्ये दाखवल्याप्रमाणे 3.5ला 1 रेष कमी असे 3 पॉईंट काढून घ्यायचे. 1 2 3. तर यातले 2 पॉईंट कटोरीसाठी लागणार आहेत. सरळ एक रेष मारून घ्यायची. अडीच इंचावर एक टक्स घ्यायचा. सरळ रेष मारायची. आणि गळ्यापासून तर खालपर्यंत गोल आकारात कटोरीचा शेप द्यायचा. पेपरमध्ये दाखवल्याप्रमाणे असाच गळ्याचा शेप द्या कटोरीचा. वरच्या साईड पासून स्टार्ट करायचं तर खालपर्यंत. मार्जिन ठेवा 1.5 इंच. पोट 9.5, 9.5, 1.5 इंच एक्स्ट्रा करा. सरळ रेष मारून घ्या. पेपर कटिंग करा. योकपट्टी कट करायची. गळा कट करायचा. कटोरी आता हा पेपर बाजूला ठेवायचा आणि कटोरी घ्यायची. आपल्याला ही कटोरी वाढून घ्यायची आहे. 1.5 इंच वाढून घ्यायची आहे. 3 साईडनी 1.5 इंच वाढून घ्यायची असती. खालच्या साईडनी पण 1.5 इंच वाढून घ्यायची. सरळ रेष मारून घ्यायची. साडेपाच साडेपाच दोन्ही साईडनी 5.5 5.5 आलं पाहिजे.
मधोमध एक रेष मारून घ्यायची. पहा, बरोबर 5.5 5.5 आलेला आहे. सरळ रेष मारून घ्यायची. सरळ रेष मारून घ्यायची. गळ्याचा भाग आहे तसा कट करायचा. वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आणि पेपरमध्ये दाखवल्याप्रमाणे तसाच गोल आकार घेत जायचा खालपर्यंत. असा गोल आकार घ्यायचा. कट करून घ्यायचं. गळा आहे तसा कट करायचा. दीड इंच दोन्ही साईडनी घ्यायचं आणि कटरीला मध्ये टक्स द्यायचा. पहा किती छान कटरी दिसते आणि बसली पण किती छान. आपण आता बाही पाहणार आहोत. 9.5 इंच बाही उंची घ्यायची. साडेसात इंच रुंदी, 1.5 इंच मार्जिन, 2.5 इंच खाली बाहीचा आकार द्यायला घ्यायचा. दीड इंच मधोमध, 6 इंच फिटिंग, 1.5 इंच मार्जिन, आकार द्यायचा बाहीचा. अर्धा इंच खालून आकार द्यायचा. पेपरमध्ये दाखवल्याप्रमाणे आकार द्यायचा. एकदम फिटिंगमध्ये ब्लाऊज बसतं. कटिंग करायची.
आधी वरची साईड करायची आणि मग समोरची साईड करायची. आता आपण जिथून अर्धा इंच काढलं ती समोरची साईड आणि जिथं अर्धा इंच एक्स्ट्रा आहे ती बाहीची कटिंग झालेली आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तयार आहे.